हा, परत एकदा घ्या. पत्रकार परिषद घेतली, काय सांगता? नाही, आजचा मुळात उद्देश हाच होता की भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं खोटे आरोप करून इथल्या लोकांना जे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर नांदेडची जनता त्यांना कंटाळलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगार, त्याचबरोबर मटकावाले, सट्टावाले, गुटखावाले, अशा प्रकारचे दारूवाले असे उमेदवार हे भारतीय जनता पक्षानं दिलेले आहेत. त्यामुळं नांदेडची जनता ही त्यांना नाकारून त्यांच्या बैमानीच्या, त्यांच्या गुंडगर्दीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे. आज शहराची बकाल अवस्था असून शहरामध्ये चांगलं म्हणता येईल असं काहीही राहिलेलं नाहीये. त्यामुळं मोठा भ्रष्टाचार, त्याचबरोबर महापालिकेची उदासीनता आणि इथल्या नेत्यांचं जे पक्षांतर झालं, त्या पक्षांतराला, त्यांच्या बैमानीला कंटाळून नांदेडची जनता ही सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या मागे पूर्वी होती आणि इथून पुढेही राहील. त्यामुळं आजचे पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला हेच सांगायचं होतं की जो जाहीरनामा यांनी प्रकाशित केला आणि त्याच्यावरून फार मोठा जो वादंग निर्माण केला, तर भाजपच्या जाहीरनाम्यातल्या 70-75% जो विकास दाखवला आहे तो काँग्रेसनं केलेला आहे. त्यामुळं भाजपचं स्वतःचं म्हणता येईल असं काहीही नाहीये. शेजारच्याचं लेकरू कडेवरती घेऊन त्याचे मुके घेण्याचं काम भाजप करतंय. स्वतःचे उमेदवार सुद्धा भाजपला सापडले नाही. काँग्रेसमधून तिकडे ईडी लावून नेलेल्या चोरांना त्यांना तिकीटं द्यावी लागली. त्यामुळे भाजपचं स्वतःचं काही नाही. काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीचा, आमच्या आघाडीचा इथं विजय होणार आहे. इथली जनता आमच्या पाठीमागे आहे. अशोक चव्हाण म्हणतात रात्री किंवा आम्ही बटका फेकलेला कोणताही उमेदवार दिला, तर त्यांना बघायचंच नसेल. म्हणजे मुळात काय की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये गुन्हेगार दिसत नाहीत, तसं अशोक चव्हाणांना मटकेवाले दिसत नसतील, कारण ते त्यांच्या बाजूला बसलेले असतात ना. माणूस बाजूला बघत नाही, समोर बघतो. त्यामुळे ते मटकेवाले त्यांनी शेजारी बसवलेले आहेत, म्हणून अशोक चव्हाणांना मटकेवाले दिसत नसतील. अहो, आम्ही गौंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्याला उमेदवारी देऊन निवडून आणलेला आहे. एखाद्या कुठल्याला तरी द्यायचं, देऊन काय उपकार केला का त्यांनी? आज असंख्य लोक काम करणारे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान रडत होते. त्यांचा आक्रोश बघा वाटत नव्हता. त्या बाकीच्यांचं काय? ज्या निष्ठावंतांचं तिकीट कटलं त्याच्यावरती अशोक चव्हाणांनी बोलावं. आणि आता ज्या तुम्ही इकडून काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवारांना तुम्ही तिकीट दिलं, तर मुळात यामध्ये भाजपनं हा विचार करण्यासारखा, भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी विचार करावा शहरातल्या, की आज जर तुमचं तिकीट कटू शकतं, अजूनही तुम्ही यांच्या पाठीमागे राहिलात तर भविष्य तुमचं शून्य आहे. 30-30 वर्ष काम करून भाजपनं तुमचा विचार केला नाही. उलट तुम्ही आता भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी या चोरांचा प्रचार न करता काँग्रेसच्या पाठीमागे राहावं आणि यांना अद्दल घडवावी, तरच पक्ष तुमच्या उपद्रव मूल्याचा दखल घेईल, असं मला त्यांना सुद्धा आव्हान करायचंय. हो, इथं मोठ्या प्रमाणावरती आज जर बघितलं तर घराणेशाहीचं पीक माजलेलं आहे. त्यामुळे जसं लोह्यातल्या लोकांनी 5 उमेदवारांना घरी बसवलं, तसं इथं जे माजी महापौर नवरा बायको जे स्वामी आहेत, किशोर स्वामी, तर त्यांना आणि त्यांच्या बायकोला इथली जनता 100% घरी बसवेल. कारण पैसा फेको तमाशा देखो, आणि पैशावरती मी काही विकत घेऊ शकतो, हा जो त्यांना जो माज आलेला आहे. आणि महापौर असताना काँग्रेसच्या आशीर्वादानं महापौर झाले, त्यांची ती पात्रता नव्हती. काँग्रेस पक्षानं त्यांच्या लायकीपेक्षा, पात्रतेपेक्षा त्यांना जास्त दिलं, त्यांना महापौर केलं आणि त्याच्यातून त्यांनी गडगंज संपत्ती कमवली आणि पक्षासोबत सुद्धा गद्दारी केली आणि आज भाजपवाशी झाले. त्यामुळे इथली जनता त्यांना कंटाळलेली आहे. एकाच घरात 2-2 लोक असल्यामुळं त्यांना 100% इथली जनता धडा शिकवेल. आता त्याबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, ते आम्ही आत्ताच सांगू शकत नाही. आणि 100% आमचे जे वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील आणि सांगतील. हो, नाही, ते त्यांनी जे सांगितलं ते आम्ही अगोदरपासूनच म्हणतोय की भाजपला इथं नेता स्वतःचा नाहीये, उमेदवार स्वतःचे नाहीयेत, कार्यकर्ते स्वतःचे नाहीयेत. आणि त्यांचं दुःख इतकं आहे की त्यांनी जे जाहीरनाम्यात दाखवले ते सुद्धा विकास कामं त्यांनी केलेली नाहीयेत. डॉक्टर मनमोहन सिंगांपासून ते काँग्रेसनं इथं सगळा जो निधी दिला त्या निधीतनं ती कामं झालेली आहेत. त्यामुळं भाजपचं स्वतःचं काहीच नाहीये. भाजपनं सगळं आयात करून मिळवलेलं आहे आणि भाजपची ही रणनीतीच झालेली आहे
की निवडून येण्यासाठी आम्ही लुच्च्या लफंग्यांना तिकीट देऊ, पण आम्हाला तिथं निवडून आणणारा पाहिजे, आणि मग गुन्हेगारांना तिकीट देण्याचं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे भाजप ही भाजप राहिलेली नाहीये. भाजप ही काँग्रेसयुक्त झालेली आहे. काँग्रेसमुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त भाजपा झालेली आहे. आणि आजची भाजप ही जुनी भाजप नाही. त्यामुळे जुने भाजपवाले सुद्धा आता भाजप सोबत राहणार नाही, त्याचा विश्वास आम्हाला आहे.